काय आशिष इथे राहतो. विचारताय की सांगताय? नाही तसं नाही, हा पत्ता शोधत मी इकडे आले. वाचता येता? हो. काय लिहिलंय? कसबा पेठ पुणे. ते काय लिहिलंय? कृपया बेल एकदाच वाजवावी. मग ही काय वेळ आहे कोणाच्या घराची बेल वाजवायची? नाही तसं नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आशिष इथे राहतो. नाव काढू नका त्याचं. राहत होता इथे पण सुदैवानं गेलाय तेव्हा इथून. झालं, तुम्ही पण जाता. नाही नाही, एक मिनिट, मला प्लीज तुमची थोडी मदत हवी होती. गेलाय म्हणजे कुठे गेलाय? तुम्हाला मसनात गेला. कधी नाही तर पोलीस आले त्याच्यामुळे आमच्या घरात मोठं प्रकरण झालं. पोलीस? पोलीस कशासाठी? नाहीतर काय, तुम्हाला काय त्याच्या चौकशा? आणि तुम्ही कोण त्याच्या? मी त्याच्या कॉलेजमधून आली आहे, त्यांनी मला हा पत्ता दिला. कॉलेजवाल्यांना सांगा पत्ता फाडून टाकत होता. राहत नाही तो इथे आणि त्याच्याबद्दल काही मला माहिती नाहीये. धन्यवाद. आता मंजिरीच्या घरी जाऊनच शोध घ्यावा लागणार, पण कसा? येस, मंजिरीची बहीण, तीच बरोबर हातात येऊ शकते. आयो, अरे ही तर तीच ना ती प्रिया. हा, हीच ती जिची जागा मंजिरीने घेतली या सत्यजितच्या आयुष्यातली आणि मुधोळकरांच्या घरातली पण. म्हणजे ही प्रिया आधी सत्यजितवर. करेक्ट. घोळच्या घोळ तर दुसराच आहे. ही अजूनही त्यांच्याच घरात राहते, म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे. शिजू दे ना, याचा आपल्याला काय फायदा आहे? अरे मूर्खा, अरे त्याचा आपल्यालाच फायदा आहे आणि ते या प्रियाला शोधल्यानंतरच कळेल तुला. म्हणजे तुमची शोधाशोध अजून चालूच आहे का? ते तुला नाही कळणार. तुला कळत नाही येड्या. उलट आज मला कळलंय की लोकांच्या कपाटात डोकावून काय काय हाती लागू शकतं ते. मंजिरीच्या घरातली सगळी महत्वाची कपाटा उघडून आलोय मी आज. पैसे विषय मिळाले का नाही? उलट त्याही पेक्षा महत्वाचा खजिना मिळाला. अयो, पुढे आणलं का नाही? त्या सत्यजितनी म्हणजे मंजिरीच्या नवऱ्यानी अजूनही सांभाळून ठेवलेला तो चिखल लागलेला कोट. हत्तीच्या त्याचं काय एवढं कौतुक आहे? त्याचं नाही, त्या सत्यजितचं कौतुक वाटतं मला. तो गोष्टी अशा सहजासहजी विसरत नाही. क्या बात आहे, इंटरेस्टिंग. बरं मग आता मी त्यांच्या घरात एक बॉम्ब ठेवलाय, टाइम बॉम्ब. त्याची वेळ भरली की तो फुटणार. धडाम. मंजिरी. धडाम. अहो, काय झालं? नाही काही नाही.